आपण पूजास्थान टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप सुंदर असं या ठिकाणी पूजास्थान निर्माण झालेलं आहे. निश्चितपणे जो काही माझा विषय आहे आणि त्या विषयाला निश्चितपणे आपल्याकडनं एक स्फूर्ती मिळालेली आहे आणि मला प्रेरणा मिळालेली आहे. अशा प्रकारचं आपण पूजास्थान या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आदरणीय धर्मचारिणी अमोघमणी यांनी देखील अल्पसा असा खूप सुंदर असा माझा परिचय केला आहे. तर त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. तर सर्वप्रथम आपले जे आदर्श आहेत, श्रद्धास्थान आपले भगवान बुद्ध, तसेच आपले जे ज्याला आपण म्हणतो आपला स्वाभिमान आहे, आपला अभिमान आहे, तसे आपले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याप्रमाणे आपले सर्वांचे कल्याण मित्र आदरणीय पूज्य भंते संघरक्षित यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो, त्यांना नमन करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय जे आमचे मित्र परिषदेला जे काही गेस्ट लाभलेले आहेत, प्रवचनकार लाभलेले आहेत, ते जसे धर्मचारी सुचिरत्न, त्याचप्रमाणे धर्मचारिणी विद्यावर्धिनी, त्याचप्रमाणे धर्मचारिणी मोक्षसारा यांना देखील मी हे करतो, वंदन करतो, जय भीम करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे धम्म मंचकावरती धर्मचारी ज्ञानसेन, त्याचप्रमाणे आमच्या ऑर्गनायझेशन जे आहे मित्र परिषदेचे त्याचे प्रमुख धर्मचारी शांतीराजा, आणि त्याचप्रमाणे आपण जे सर्व जे मित्र संघटक ह्या परिषदेला उपस्थित झालात, महिला आणि पुरुष आपण सर्वजण, आणि ह्या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले धर्मचारीगण, म्हणजे जरी मित्र संघटक नसले तरी आपण देखील ह्या ठिकाणी खूप अशी मौल्यवान उपस्थिती या ठिकाणी दाखवली आपण सर्वजण. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्यासाठी हा सर्व नाही का खटाटोप आम्ही केला, ज्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी आम्ही निर्माण केल्या, त्या आपण सर्व सन्माननीय मित्र बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. यस, धन्यवाद. तर पुन्हा मला पुढे जाता येणार नाही. एक जर मी गोष्ट सांगितली नाही तर ती म्हणजे भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जी भूमी आहे, जे आपले औरंगाबाद, ज्याला संभाजीनगर म्हणतात नाही का, ज्याला ऐतिहासिक असा जागतिक वारसा लाभलेला आहे, अशी पुण्यभूमी, त्याला मी प्रथमतः माझं प्रवचन सुरू करण्यापूर्वी मी वंदन करीत आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आता मी माझ्या विषयाला सुरुवात करीत आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी भूमी आहे नाही का, ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी आहे आणि या ठिकाणी त्याला वारसा हा शब्द आलेला आहे नाही का. आणि आजचा माझा जो विषय आहे तो त्याच्याशीच संबंधित आहे. आणि माझा विषय काय आहे, आताच आमचे धर्मचारी ज्ञानसेन यांनी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी देखील मागे लिहिलेलं आहे. आणि तरी देखील मी आपल्याला सांगतो, माझा विषय आहे वारसा वैभव संपन्नतेचा. तर हा माझा विषय आहे आणि तो जो विषय आहे मी 6 मुद्द्यांमध्ये मांडणार आहे. आणि ते 6 मुद्दे माझे अशा पद्धतीचे असणार आहे. तर पहिला मुद्दा माझा असणार आहे तो म्हणजे काय, वारसा म्हणजे काय, हा माझा पहिला मुद्दा असणार आहे. दुसरा माझा मुद्दा असणार आहे वारसा हक्क नाही का, आपला वारसा हक्क काय आहे, तो मी मुद्दा मांडणार आहे. माझा तिसरा मुद्दा असणार आहे मग हा जो वारसा आहे तो कसा मौल्यवान आहे नाही का, हे मी मांडणार आहे. आणि माझा तिसरा मुद्दा असणार आहे मग हा वारसा कसा अभिमानाचा आहे नाही का, ह्या वारसाचा अभिमान कसा केला पाहिजे, गौरव कसा केला पाहिजे, तर तो मुद्दा माझा चौथा असणार आहे. आणि 5वा जो माझा मुद्दा असणार आहे, हा वारसा कसा आहे, नश्वर नाही आहे, हा वारसा कसा आहे, शाश्वत आहे आणि सुंदर आहे नाही का. त्याला असं म्हटलं की शाश्वत सौंदर्याचा वारसा, हा माझा 5वा मुद्दा असणार आहे. आणि माझा 6वा आणि शेवटचा मुद्दा असणार आहे आम्ही वारसदार ह्या वैभव संपन्नतेचे. तर अशा प्रकारे ह्या 6 मुद्द्यांमध्ये मी आपल्याला आपल्याशी हितगुज करणार आहे, आपल्याशी संवाद साधणार आहे. बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, मी आपल्याला प्रवचन देत नाही, तर मी आपल्याशी काय करणार आहे, संवाद साधणार आहे. कारण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला संवाद साधायचा आहे, आपल्याला आपल्या वारशाचा शोध घ्यायचा आहे, आपल्याला आपल्या वारशाला काय करायचं आहे, पुन्हा प्रज्वलित करायचं आहे. आणि त्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे, आपल्याशी संवाद
साधण्यासाठी. तर मग आता पाहूया की वारसा म्हणजे काय. आता वारसा म्हटलं तर सर्वात प्रथम आपल्याला कोणती गोष्ट लक्षात येते. तर वारसा म्हटलं तर आपल्याला सर्वात प्रथम जी गोष्ट येते ती म्हणजे काय, प्रॉपर्टी आहे ना. मला किती प्रॉपर्टी मिळणार आहे, माझ्या वडिलांकडनं, माझ्या वडिलोपार्जित काय प्रॉपर्टी आहे, माझ्या पतीकडनं, माझ्या पत्नीकडनं, जे काय नाही का आपले जे पूर्वज आहे त्याच्याकडनं मला काय प्रॉपर्टी मिळणार आहे, याच्याकडे पहिली गोष्ट आपल्याला वारसा म्हटलं तर आपल्याला ती गोष्ट लक्षात येणार आहे. पण आपण जर पाहिलं तर बघा, समजा आपली एखादी भगिनी आहे, तिचं लग्न होतं आणि ती सासरी जाते आणि समजा चुकून जर तिच्या काही वर्तणुकीमध्ये काही मिस्टेक झाली किंवा गडबड झाली तर त्या घरच्या लोक काय बोलतात, तर ती सासू काय बोलते, तिच्या समोर नाही बोलणार नाही का, कारण हल्ली काय धाडस होत नाही, हल्ली महिला थोड्याशा स्ट्रॉंग आहे, सासू काय बोलू शकत नाही, पण निदान आपापसात काय बोलणार, तर ह्या मुलीला तिच्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिले नाही आहे ना, असंच बोलणार ना, बरोबर का. असं बोलणार का तिने एवढा पैसा आणलेला आहे आणि ही चांगली वागत नाही, असं बोलतात का, तर संस्काराविषयी बोलतात. आणि आपण देखील बघा, आपण देखील आपला जो मुलगा आहे नाही का आपली मुलगी आहे, जर ती चुकीची वागत असेल तर आपण काय म्हणतो, तुला मी हे संस्कार दिले का, आहे ना. आपल्या मुलांना ते देखील आपण असंच बोलतो. पण जर आपली मुलं चांगली निघाली, चांगली घडली तर काय होतं, आपले मित्रपरिवार, आपले शेजारी पाजारी, आपले नातेवाईक काय म्हणतात, ही मुलं खूप चांगली आहे, काय म्हणतात, अगदी आईवरती गेलेले आहे, तिचं बोलणं, तिचं चालणं, तिचं वागणं काय म्हणतात, एकदम आईसारखे आहे ना, असंच बोलणार ना, खूप चांगली मुलगी आहे ना, आई वडिलांनी खूप चांगले संस्कार दिलेले आहेत. आणि जेव्हा आपण असं आपल्या मुलांविषयी ऐकतो तर आपल्याला काय वाटतं, अभिमान वाटतो नाही का, आपल्या मुलाचा आपल्याला काय वाटतो, अभिमान वाटतो. तर अशा प्रकारे हे जे संस्कार आहे, हे संस्कार दुसरं तिसरं काय नसून काय आहे, वारसा आहे नाही का, त्याचा आपल्याला अभिमान वाटतो. तर अशा प्रकारे हा जो नाही का जो वारसा आहे, जो पाहायला गेलं तर तो कसा आहे, जशा प्रकारचा आपल्याला वारसा लाभलेला आहे नाही का, मला तुम्हाला, तर त्याची अभिव्यक्ती आपल्याला तशी होते. जसा मला वारसा लाभलाय तशा प्रकारची अभिव्यक्ती मला नाही का आपल्याला दिसते, माझी अभिव्यक्ती. आणि ही जी अभिव्यक्ती आहे कशातून निर्माण होते, कशातून दिसते, आचरण म्हणजे नेमकं काय, तर आपलं व्यक्तिमत्व आहे ना, आपलं व्यक्तिमत्व, आपला स्वभाव, या स्वभावातून काय होतं, आपल्याला काय दिसतं, आपल्या वारशाची अभिव्यक्ती दिसते. तर अशा प्रकारे आपलं जे व्यक्तिमत्व आहे, आपला जो स्वभाव आहे, त्या स्वभावातून आपल्याला कोणत्या प्रकारचा वारसा लाभलाय हे आपल्याला दिसत असतं. आणि मग म्हणूनच आपलं व्यक्तिमत्व आणि आपला स्वभाव हा वारशाचा काय एक भाग आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग हा जो वारसा आहे एका दिवसात निर्माण होतो का एका दिवसात. आपण काय म्हणतो, घरात समजा एखादं बाळ जन्माला आलं तर आपण काय म्हणतो, हा आजोबावरती गेला आहे ना, हा आजीवरती गेला, त्याच्या पाऊल खुणा असतील, त्याच्या काय खुणा असतील, तर आपण तसं बोलतो. म्हणजेच काय, एखादा वारसा निर्माण होतो हा एका दिवसात निर्माण होत नाही. तर अशा म्हणतात ती शतकांची जीवनशैली असते. काय म्हणतात, शतकांची जीवनशैली असते. ती अनेक शतकांपासून, आपल्या पिढीपासून ती आपल्यापर्यंत आलेली असते. वारसा एका दिवसात निर्माण होत नाही. तर अशा प्रकारचा जो वारसा आहे नाही का, शतकांच्या जीवनशैलीतून निर्माण होतो. आणि हा मूर्त स्वरूपातील जो वारसा आहे, आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांचे विचार, त्यांची जीवन पद्धती आणि त्यांचे आचरण हा काय करतो, आपल्याला प्रदर्शित करीत असतो. आणि मग अशा प्रकारचे जर आपले पूर्वज जे कर्तृत्ववान असतील नाही का, आणि मग त्या पूर्वजांचा काय होतो, आपल्याला अभिमान वाटतो. आणि आपल्याला वाटतं नाही, मला पण काय केलं पाहिजे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. अशा प्रकारची प्रेरणा आपल्याला काय करतो, हा वारसा आपल्याला देत असतो. आणि मग हा जो वारसा आहे, तो वारसा काय करतो, आपल्याला उत्तम व भव्य दिव्य निर्माण करण्याचा आग्रह, अट्टास आपल्याला काय करतो, हा वारसा आपल्याला देत असतो. आपण काहीतरी केलं पाहिजे नाही का, आपण भव्य दिव्य केलं पाहिजे, अशा प्रकारचा जो आपल्यासमोर जो वारसा असतो तो काय करतो, आपल्याला आग्रह करतो. अशा प्रकारचा हा वारसा असतो. आणि हा जो वारसा आहे, हा जो आपल्याला लाभलेला जो वारसा आहे, तर आपल्याला
आपलं जे जीवन आहे ते वैभव संपन्नतेकडे नेण्यासाठी आगेकूच करण्यासाठी काय करतो तो मदत करत असतो नाही का. हा जो वारसा आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये वैभव संपन्नतेकडे आगेकूच करण्यासाठी तो काय करतो वारसा आपल्याला मदत करत असतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट वारसा आपल्याला काय करतो आपल्या जीवनाला दिशा देतो. आपल्याला माहित आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, आई वडिलांनी काय केलं पाहिजे, मुलांना फक्त जन्म देता कामा नये. तर काय काय म्हणतात बाबासाहेब, काय म्हणतात, हा तर ते काय म्हणतात की मुलाला फक्त जन्म दिला म्हणजे झालं नाही, तर ते काय म्हणतात मुलाला कर्म दिली पाहिजे. काय म्हणतात, कर्म दिली पाहिजे. मग कर्म काय आहे, तर कर्म दुसरं तिसरं काय नसून काय आहे, हा वारसा आहे. तर ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्या जीवनाला वारसा दिशा देत असतो. आणि मग अशा प्रकारचा जो हा वारसा एवढा चांगला आहे नाही का, तर आपण काय केली पाहिजे, त्याची काय केलं पाहिजे, त्याला जपलं पाहिजे. हाताच्या फोडासारखं आपण काय केलं पाहिजे, त्याला जपलं पाहिजे. पण जपायचं असेल तर आपल्याला माहिती तर पाहिजे तो वारसा काय आहे नाही का. त्या वारसाचा आपण शोध तरी घेतला पाहिजे, तो नेमका वारसा काय आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, तर सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागेल, वारशाचा शोध घ्यावा लागेल. जो मला माझा वारसा आहे तो खरंच कसा आहे नाही का. आता जसं आपण म्हणतो वारसा वैभव संपन्नतेचा, पण खरंच कसा आहे तो वारसा, खरंच वैभव संपन्नतेचा आहे का. आणि जेव्हा आपल्याला ही गोष्ट कळेल माझा वारसा एवढा नाही का अभिमानाचा आहे, तर आपल्याला काय होणार, त्याचा अभिमान होणार नाही का, त्याचा आपण गर्व करणार. आणि आपल्याला काय वाटणार, अरे यस काय आहे, तर माझा हा वारसा आहे, आपल्याला अभिमान वाटणार. तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपल्या वारशाचा, आपल्याला त्याच्याविषयी गर्व असला पाहिजे आपल्या वारशाचा. आणि मग नुसता गर्व असून फायदा नाही, नुसता गर्व करून फायदा नाही. तर असं म्हणतात त्या वारशाची आपण काय केली पाहिजे, त्या वारशाचं संवर्धन केलं पाहिजे, त्याचा विकास केला पाहिजे. आणि तो वारसा आपल्या पुढच्या पिढीला आपण काय केलं पाहिजे, सुपूर्द केला पाहिजे. पुढच्या पिढीला आपण काय केलं पाहिजे, दिला पाहिजे. पण पुढच्या पिढीला वारसा आपल्याला असंच देता येईल का, देता येईल का. आपण जर सांगितलं हे 50 किलोचं वजन उचल आणि त्याची तेवढी ताकद नसेल तो उचलू शकेल का. तर त्याच्यावर आपली दुसरी जबाबदारी असते. तर ज्यांना आपण सुपूर्द करणार आहे तर त्यांना काय करायचं, आपल्याला तयार करावं लागेल आहे ना, त्यांना सक्षम बनावं लागेल. आणि त्यांना सक्षम बनवण्याचं देखील काम कोणाचं आहे, आपलं आहे. तर अशा प्रकारे वारशाचं आपल्याला संवर्धन करायचं आहे आणि तो पुढच्या पिढीला आपण काय करायचं आहे, सुपूर्द करायचा आहे. आणि असा सुपूर्द करायचा आहे, कोणाकडे सुपूर्द करायचा नाही, तो काय असेल, सक्षम असेल आणि तो तयार असेल. तर बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारचा काय वारसा म्हणजे काय, ही गोष्ट आपल्याला पहिली समजून घेतली पाहिजे. आणि वारसा किती महत्वाचा आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि मग आता वारसा म्हणजे काय आपण पाहिलं आहे ना. मग आता आपला वारसा कोणता आहे, जो आपल्याला म्हणतो नाही का, आपल्याला वाटतं आता लगेच आता प्रॉपर्टीसाठी खूप भांडणं चालतात, बहीण भावना भांडणं असतात. मला एवढंच दिलं, मला तेवढंच दिलं, किती आपण अधिकार गाजवतो. माझा हक्क आहे ना, माझा हक्क आहे, मला आई वडिलांची ही जी काय म्हणतो प्रॉपर्टी आहे किंवा वारसा आहे तो मला मिळालाच पाहिजे. अगदी आपण काय करतो, कोर्ट कचेऱ्यापर्यंत जातो आहे ना आपल्या वारसा हक्कासाठी. मग हा वारसा हक्क कोणता आहे, तो खरा आपण म्हणतो जो वारसा आपला आहे. कारण ही जी काय प्रॉपर्टी आहे, जे काय भौतिक गोष्टी आहे, जरी तो वारसा असला नाही का, म्हणजे त्याला निश्चित प्रमाणात काही ना काही महत्व आहे. पण आपण जर पाहायला गेलं तर खरा वारसा हक्क आपला काय ते जर समजलं तर आपल्याला काय वाटेल, हा जो वारसा आहे जो आपल्याला भौतिकतेचा, त्याचं महत्व आपल्या जीवनामधून आपल्याला काय होईल, कमी होईल. तर आपल्याला वारसा हक्क काय हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग हा वारसा हक्क समजून घ्यायचा असेल तर भगवान बुद्धांना जेव्हा संबोधी प्राप्ती होते आणि संबोधी प्राप्ती झाल्यानंतर ते दुसऱ्या वर्षी, म्हणजे संबोधी प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी ते कपिल वस्तूच्या जवळपास ते आलेले असतात. आणि ही गोष्ट कोणाला कळते, शुद्धोधन राजाला कळते. आणि मग ते काय करतात, निरोप पाठवतात, भगवान बुद्धांना निरोप पाठवतात आणि त्यांना घरचं आमंत्रण देतात की कृपया तुम्ही आम्हाला भेटायला यावे. आणि भगवान बुद्ध
शुद्धोधन राजाची जी काय विनंती आहे ते मान्य करतात आणि ते आपल्या घरी जातात. आणि घरी गेल्यानंतर ते सर्वप्रथम काय करतात, आपले जे पिताश्री आहे शुद्धोधन राजा यांची भेट घेतात नाही का. त्यांचं जे काही संभाषण होतं ते खूपच भावूक झालेले असतात नाही का. त्या पूर्ण मी त्या प्रसंगाला सांगणार नाही, पण त्याच्या काही गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करणार. तर त्यांची भेट होते शुद्धोधन राजाची आणि ती भेट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते काय करतात, त्यांची जी पत्नी असते यशोधरा हिच्या भेटीला ते जातात. आणि जाताना मात्र आपल्याला माहित आहे भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्मामध्ये हा प्रसंग आलेला आहे. जाताना ते एकटे जात नाही, आपल्यासोबत काय करतात, जे सारीपुत्र असतात, मोगलान असतात, काही भिक्षू असतात आणि त्यांचे जे वडील आहेत शुद्धोधन राजा हे देखील त्यांच्या समवेत येतात. आणि मग जेव्हा ते त्यांच्या पत्नीला भेटतात, यशोधरेला भेटतात, तर काय होतं त्या ठिकाणी, यशोधरा खूप भावनिक होते जेव्हा ती पाहते त्यांना. कारण एवढ्या वर्षाने नाही का ते पती आहेत आणि ती पती म्हणून त्यांना पाहत असते आणि ती खूप भावनिक होते. आणि भावनिक झाल्यानंतर ती काय करते, तर भगवान बुद्धांचे काय करते, पाय पकडते. पाय पकडून ती खूप रडते नाही का, खूप रडायला लागते. खूप भावनिक होते ते, खूप रडायला लागते आणि त्यांचं ती पाय सोडत नाही. पण नंतर तिच्या लक्षात येतं की ह्या ठिकाणी त्या भगवान बुद्धांच्या समेत कोण आहे, शुद्धोधन राजा आहे. कारण ते शेवटी सासरे असतात ना तिचे. मग ती काय होते, ती लज्जेने उठते आणि बाजूला जाऊन उभी राहते. मग उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणी काय घडतं, मग भगवान बुद्ध मग काय करतात, त्या ठिकाणी यशोधरेशी काय करतात, ते संवाद साधतात, त्यांच्याशी संभाषण होतं. आणि सर्वात प्रथम भगवान बुद्ध काय करतात, तर तिच्याकडे जे अलौकिक असलेले जे काय गुण आहेत नाही का, त्या गुणांची ती काय करतात, भगवान बुद्ध प्रशंसा करतात नाही का, तिच्या गुणांची प्रशंसा करतात. कारण आपल्याला माहित आहे जेव्हा सिद्धार्थ जेव्हा बोधिसत्व असतात आणि बोधिसत्व असताना जेव्हा ते परिव्राजा घेतात, ग्रहत्याग करतात, तेव्हा ज्या यशोधराने काय केलं असतं, महान असं सामर्थ्य धैर्य दाखवलेलं असतं नाही का. जेव्हा ती पाहते की आपले जे पती आहेत ते आपल्याला सोडून जात आहेत, तेव्हा ती काय करते, तिचं धैर्य दाखवते. आणि धैर्य दाखवल्यानंतर ती काय करते, म्हणजे त्याला एक असं म्हणू शकतो ती रिस्पॉन्स देते. तुम्ही जे काय एवढा जो मोठा निर्णय घेतलेला आहे तो स्वतःसाठी नाही घेतलाय, तो कोणासाठी घेतलाय, जगासाठी घेतलाय. आणि एवढा जर उदात्त निर्णय तुम्ही घेतला असेल तर तेवढी उदात्त वृत्ती कोण बाळगते, यशोधरा बाळगते. आणि ह्या उदात्त वृत्तीमुळे असं म्हणतात तिची जी लौकिकता आहे नाही का, तिची जी धार्मिक ज्याला आपण म्हणू शकतो की पुण्यकर्म आहे, त्या पुण्यकर्माने तिचं जे व्यक्तिमत्व आहे ते अद्वितीय असं होतं. कारण बऱ्याच वेळा आपल्याला यशोधरेला बऱ्याच वेळा मी असं मला अजून ऐकलेलं नाहीये की तिच्याविषयी कोणी प्रवचन दिलंय. पण खरंच यशोधरेला जर आपण वाचलं तर मी असं म्हणेल, जेव्हा आपण रमाई वाचतो नाही का आणि काय म्हणतो, रमाईच्या त्यागाविषयी बोलतो, पण यशोधरेचा जर त्याग पाहिला तर आपल्याला कळेल की त्या पाठीमागे एवढे मोठे महापुरुष निर्माण झालेले आहेत. आपल्याला माहित असेल जेव्हा सिद्धार्थाने ग्रहत्याग केला, सिद्धार्थाने त्याची काय म्हणतो ती वस्त्र काढली जी याची होती, काय म्हणते त्या राजकुमाराची, तर यशोधरेने पण काय केलं, साधी राहायला लागली. तिला कळलं की सिद्धार्थाने केस कापले, तर तिने काय केले, स्वतःचं केस कापले. तिला कळलं की सिद्धार्थ एक वेळेसच जेवतात, तर तिने देखील काय केलं, एक वेळच खात होती. म्हणजे पूर्णपणे ज्याप्रमाणे सिद्धार्थ जीवन जगत होते त्याप्रमाणे घरात राहून नाही का, मोठ्या महलात राहून, पण ती कशी जीवन जगत होती, एखाद्या परिव्राजकासारखी जीवन जगत होती. आणि हे जर आपण वाचलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला यशोधरेचं महत्व कळेल. आणि ती जी गोष्ट आहे, भगवान बुद्ध तिच्याशी संभाषण करतात आणि तिने जे हा त्याग केलाय, तिची जी एकनिष्ठता आहे, त्याचं काय करतात भगवान बुद्ध प्रशंसा करतात, त्याचं काय करतात, गौरव करतात. आणि ही गोष्ट त्यांच्यामध्ये घडते दोघांच्या संवादामध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांचा संवाद झाल्यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्षू जे असतात त्या ठिकाणाहून प्रस्थान करतात. आणि प्रस्थान केल्यानंतर बाहेर ते काय करतात, भोजन करत असतात. आणि भोजन करताना मग जे यशोधरा असते राहुलला आवाज देते. राहुल माहिती आहे आपल्याला, कोण आहे राहुल, हा त्यांचा मुलगा. मग राहुलला आवाज देते आणि काय करते, त्याला राजकुमाराला साजेसे कपडे परिधान करते, कपडे घालते. आणि मग कपडे घातल्यानंतर काय म्हणते ती, कोणाला माहिती आहे प्रसंग,
हक्क. यस. तर ती काय करते, खिडकीतून काय करते, खिडकीतून राहुलला दाखवते की ह्या भिक्षू गणामध्ये अतिशय तेजस्वी पुरुष जो तुला दिसतोय, ज्याचं तेज सूर्यासारखं आहे आणि सर्व भिक्षू गणामध्ये तो काय तेजस्वी दिसतो, तो जो भिक्षू आहे, तो जो पुरुष आहे, तो कोण आहे, भगवान बुद्ध आहे. आणि ते तुझे कोण आहे, पिता आहे. जा तू त्यांच्याकडे. काय म्हणते, जा तू त्यांच्याकडे. आणि त्यांच्याकडे असं म्हणतात, खूप अशी मौल्यवान रत्न आहेत नाही का, रत्नाची खाण आहे, आणि जा आणि तुझा वारसा हक्क त्यांच्याकडे माग. राहुलला ती अशा प्रकारे बोलते. आणि राहुल काय करतो, त्यांचं आईचं ऐकतो आणि त्या ठिकाणी जातो. आणि आपल्याला माहित आहे की भगवान बुद्ध पुढे चाललेले असतात आणि हा छोटा राहुल, मला वाटतं काहीतरी 7 वर्षाचा असेल है ना. काही ठिकाणी 12 वर्षाचं म्हटलेलं आहे, काही ठिकाणी मला वाटतं भगवान बुद्धांनी त्यांच्या जवळ 7 वर्षाचं म्हटलेलं आहे. आणि हा 7 वर्षाचा राहुल काय करतो, भगवान बुद्धाच्या मागे मागे चालतो आणि आपला वारसा हक्क मागायला लागतो. आणि तो वारसा हक्क मागितल्यानंतर भगवान बुद्ध त्या ठिकाणी थांबतात. आणि थांबल्यानंतर त्यांच्यासोबत कोण असतात, सारीपुत्त असतात. आणि सारीपुत्तांकडे पाहून ते काय म्हणतात, हसतात, जरा स्मित हास्य करतात. आणि सारीपुत्ताला ते बोलतात नाही का, आपल्या राहुलला उद्देशून काय बोलतात, ते असे म्हणतात, चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत धन मला देता येणार नाही. काय म्हणतात, जे चिंता व दुःख उत्पन्न करणारे नाशवंत धन मला कोणाला देता येणार नाही, राहुलला देता येणार नाही. ते कोणाला सांगतात, सारीपुत्ताला सांगतात, म्हणजे सिद्धार्थाला, आपल्या राहुलला उद्देशून. आणि असं बोलल्यानंतर पुढे ते असं म्हणतात की ज्याचा कधीही क्षय होणार नाही, असा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी तुला देऊ शकतो. काय म्हणतात, ज्याचा कधीही क्षय होणार नाही, असा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी देऊ शकतो. अशा पद्धतीने सारीपुत्ताला ते बोलतात राहुलला उद्देशून. आणि मग राहुलला ते काय म्हणतात, बघ बाळा, माझ्याकडे सोनं नाही, माझ्याकडे पैसा नाही, हे जे काय भौतिक गोष्टी आहेत ते माझ्याकडे नाही आहे, मी तुला ते देऊ शकत नाही. पण माझ्याकडे असा एक वारसा आहे नाही का, असा वारसा आहे जो मौल्यवान वारसा आहे, जो आध्यात्मिक वारसा आहे, त्या धनाचा वारसा मी मात्र तुला देऊ शकतो. असा हा जो वारसा आहे माझ्याकडे विपुल आहे, खूप माझ्याकडे तो वारसा आहे. आणि तू जर समर्थ असतील, आता या ठिकाणी शब्द लक्षात ठेवा, काय म्हणतात भगवान बुद्ध, तू जर समर्थ असशील तर मी तुला ह्या आध्यात्मिक वारसा द्यायला मी तयार आहे. आणि मग आपल्याला माहित आहे 7 वर्षाचा राहुल, आता त्याची जी परिपक्वता किती असेल आपण लक्षात घ्या. भगवान बुद्धांचे शब्द हे त्यांना समजतात, ज्याला तो समर्थ काय असं ते त्याला कळतं. आणि तो काय करतो, भगवान बुद्धांना प्रतिसाद देतो, यस मी तयार आहे, आपला जो हा वारसा आहे तो त्यासाठी मी समर्थ आहे आणि त्यासाठी मी तयार आहे. आणि मग भगवान बुद्ध काय करतात, येई भिक्खू आहे नाही का, काय म्हणतात, या नाही का. आणि सारीपुत्ताला म्हणतात याला आपल्या संघामध्ये सामील करून घ्या. आणि राहुल काय होतो, संघामध्ये सामील होतो, दाखल होतो. तर बंधू आणि भगिनीनो, हे जे काही वारसा आहे जो राहुलला दिला भगवान बुद्धांनी, तो कसा आहे वारसा, तो वारसा कसा आहे, तो जो वारसा आहे तो वारसा म्हणतात दैदिप्यमान आहे, तो जो वारसा आहे वैभव संपन्न आहे. आणि तो जो वारसा आहे तो असं म्हणतात की जसा सूर्याचा प्रकाश आहे, काय करतो, सूर्याचा प्रकाश काय करतो, अज्ञानाला दूर करतो, अंधकाराला दूर करतो. तो हा जो वारसा आहे तो मानवाच्या काय दुःखाला नाहीसं करतो. आणि मानवाचा एक सदाचार व्यक्ती काय करतो, एक आदर्श व्यक्ती ह्या जो वारसा आहे नाही का त्यांनी निर्माण होतो. आणि मानवाच्या जीवनामध्ये मैत्री, करुणा आणि आनंद, सुख निर्माण करतो. तर अशा प्रकारे हा जो वारसा आहे भगवान बुद्ध राहुलला देतात. आणि तोच वारसा आहे जो आपण आज चर्चा करत आहोत. तर ह्या ठिकाणी 2 गोष्टीचं आपण चिंतन केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे यशोधरेचा त्याग, याच्याविषयी आपण चिंतन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, यशोधरेला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, कारण भगवान बुद्ध
ती जाणते नाही का भगवान बुद्ध काय वारसा देणार आहे ती जाणते, तरी देखील काय करते ती राहुलला त्यांच्याकडे वारसा हक्क मागवण्यासाठी पाठवते. ती का पाठवते याचं आपण चिंतन केलं पाहिजे. आणि राहुल देखील ती वारसा स्वीकारतो, तो वारसा हक्क स्वीकारतो. पण भगवान बुद्ध जे बोलतात काय तू समर्थ आहेस का, ही जी समर्थता आहे ना नाही का ती कळली पाहिजे. समर्थ होणं म्हणजे काय, लायक होणं म्हणजे काय, हा आपली क्षमता असणं म्हणजे काय. तर त्या 3 गोष्टीचं आपण चिंतन केलं पाहिजे ह्या वारसा हक्काच्या मधून. तर अशा पद्धतीने हा जो वारसा आहे, हा जो वारसा कसा आहे, पुढे जाण्याअगोदर मी अजून याच्यामध्ये ऍड करेल की आपल्याला माहित आहे राहुल भिक्षू संघामध्ये दाखल होतात आणि पुढे जाऊन जी यशोधरा आहे ती देखील संघामध्ये सामील होते आणि ती देखील भिक्षुणी होते. याला म्हणतात वारसा नाही का. जो वारसा दोघांनी देखील काय केला घेतला आणि ते संघामध्ये दाखल झाले. पण हा जो वारसा हक्क आहे, हा वारसा हक्क कसा आहे, तो माझा तिसरा मुद्दा आहे. तो कसा आहे, साधा सुद्धा नाही आहे. कसा आहे तो, मौल्यवान आहे. हा वारसा कसा आहे, मौल्यवान आहे. मग मौल्यवान कसा आहे तो, तर असं म्हणतात तो हा जो वारसा आहे तो आकर्षक, अनमोल व दुर्मिळ रत्नांनी नटलेला आहे. कसा, कोणत्या रत्नांनी नटलेला आहे तो, आकर्षक, अनमोल व दुर्मिळ रत्नांनी तो काय नटलेला आहे. आणि बौद्ध धर्म अशा रत्नांनी बनलेला आहे. बौद्ध धर्माच्या जी परंपरा आहे याच्या केंद्रस्थानी ही रत्ने आहेत. जी रत्न आहेत कशी आहे, रत्न आकर्षक आहे, अनमोल आहे आणि दुर्मिळ आहे. आणि बौद्ध धर्माचा ते काय केंद्रबिंदू आहे. आणि जी व्यक्ती अशा प्रकारची ही जी मौल्यवान ज्याला आपण म्हणतो अलंकार आहे, अशा प्रकारचा मौल्यवान रत्न, मौल्यवान अलंकार जर परिधान केला, जर त्याने घातला, अंगीकारला, तर असं म्हणतात त्यांचं जीवन काय होतं, त्यांचं जीवन कसं होतं, वैभव संपन्न होतं. त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण होते. तर अशा प्रकारे हे जे रत्न आहेत नाही का, जे आपण म्हणतो की जे बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू आहे, ते जर रत्न जर आपण आपल्या जीवनामध्ये त्याला प्रथम स्थान दिलं तर आपलं जीवन समृद्ध होतं. आणि मग ही जी मौल्यवान रत्न आहेत, ती मौल्यवान रत्न कोणती आहेत, कोण सांगेल, बुद्ध, धम्म आणि संघ आहे ना. मग अशा प्रकारे ही जी रत्न आहेत ती मौल्यवान रत्न आहेत. आणि हा आपला काय आहे, वारसा आहे नाही का, जो मौल्यवान आहे. आणि मग असं म्हणतात ह्या रत्नानेच काय म्हणतात, ह्या रत्नानेच आपलं कल्याण होणार आहे. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने आपलं कल्याण होणार नाही. आणि मग हे जे पहिले रत्न आहे, हे पहिले रत्न आपल्याला सर्वांना माहित आहे. पहिले रत्न बुद्ध रत्न आहे. बुद्ध म्हणजे काय, जे मैत्रीने, करुणेने आणि प्रज्ञेने पूर्णपणे काय विकसित झालेली अशी अवस्था आहे, जी काय करते, भगवान बुद्ध काय करतात, आपल्या प्रज्ञेने जगाचं दुःख काय करतात ते नाहीसं करतात. आणि मग दुसरं रत्न आहे ते म्हणजे काय, धम्मरत्न. धम्मरत्न म्हणजे काय, श्रेष्ठ मार्ग, जो भगवान बुद्धांनी दिलेला श्रेष्ठ मार्ग, ज्याचं अनुसरण केल्याने आपलं काय होतं, दुःख मुक्त होतं. धम्मानेच चव लावतं ठिकाणी. धम्माचं अनुसरण केल्यानेच आपलं काय होणार आहे, दुःख नष्ट होणार आहे. आणि मग तिसरं जे रत्न आहे ते म्हणजे संघ, जो उत्तम सन्माननीय, पूजनीय व कुशल मनोवसांच्या लोकांचा बनलेला, ज्या लोकांचा काय असतो, संघ असतो, ज्यांचं जीवन शरणगमनावरती प्रतिज्ञाबद्ध झालेले असतं. अशा प्रकारच्या लोकांचा तो संघ असतो, जो काय करत असतो, कुशल जगाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत असतो. तर अशा पद्धतीने बंधू आणि भगिनीनो, हा जो वारसा कसा आहे, मौल्यवान आहे. कसा आहे, मौल्यवान आहे, ज्याला रत्न म्हटलेले आहे. आणि तो आकर्षक आहे, अनमोल आहे आणि दुर्मिळ आहे. मग आता ही जी रत्न, जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, ज्याने अंगीकारली, ही जी रत्न ज्याने परिधान केली, मग ते व्यक्ती कसे होतात, कसे होणार, अनमोल होणार नाही का. मग अशी जे व्यक्ती आहेत ज्यांचा आपल्याला अभिमान वाटतो नाही का, ज्यांनी अशा प्रकारचा वारसा स्वतःमध्ये निर्माण केला, त्याचा काय होतो, आपल्याला अभिमान वाटतो. आणि मग माझा चौथा विषय आहे तो म्हणजे काय, वारसा अभिमानाचा. मग आता ज्याचा अभिमान वाटावा, कोण लोक आहेत अशी की ज्यांनी हा वारसा आपल्यामध्ये निर्माण केला आणि ज्याचा आपल्याला अभिमान वाटावा. तर त्याच्यामध्ये
बरेच लोक आहेत नाही का, पण ज्याला मी प्रामुख्याने माझ्या याच्यामध्ये घेतलेलं आहे 3 व्यक्ती आहेत. त्याच्यामधलं पहिली जी व्यक्ती आहे ती म्हणजे कोण? सम्राट अशोक, ज्यांनी भगवान बुद्धानंतर पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलं ते म्हणजे सम्राट अशोक. आणि त्याला महान सम्राट म्हणतात. कोण म्हणतात? सम्राट अशोकाला असं म्हणतात, महान सम्राट म्हणतात नाही का. सम्राट अनेक होऊन गेले पण म्हणतात सम्राट अशोकासारखे सम्राट होऊन गेलेला नाही आणि म्हणून त्याला महान सम्राट म्हणतात. भारताच्या इतिहासात सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून सम्राट अशोकाकडे नाही का पाहिलं जात नाही, ते इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. काय? इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. आणि सम्राट अशोकाला चक्रवर्ती सम्राट असे म्हणतात. काय म्हणतात? चक्रवर्ती सम्राट असे म्हणतात. आणि मग आपल्याला पुढचा इतिहास माहित आहे सर्वांना की तो सम्राट अशोक जो बनतो नाही का, कसा सम्राट, जो चंड अशोकाचा सम्राट अशोक किंवा धम्म अशोक बनतो आपल्याला माहित आहे. कलिंगचं जे काय कलिंगचं युद्ध आहे आणि कलिंगच्या युद्धामध्ये आपल्याला माहित आहे खूप अशी जीवितहानी होते. आणि ह्या जो शूर वीर आणि ज्याला आपण म्हणतो ना सगळे लोक तेव्हा घाबरत होते अशा सम्राटाला. ज्याचं जे हे म्हणतो ना ज्याचं राज्य पूर्ण भारतभर पसरलेलं होतं नाही का, अशा प्रकारचा सम्राट होता. जेव्हा ही जीवितहानी पाहतो, जेव्हा ही मनुष्यहानी पाहतो तेव्हा त्याचं हृदय काय होतं? करुणेने नाही का, करुणा निर्माण होते त्याच्यामध्ये. आणि काय केलं मी आहे ना. आणि तो काय करतो? शस्त्र आपलं हातातून टाकतो आणि शस्त्र सोडून देतो, हिंसेचा त्याग करतो. आणि काय करतो त्यावेळेस? तो मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. आणि तेव्हा आपल्याला माहित आहे तेव्हाचा तो सम्राट अशोकाचा जो प्रवास आहे तो जर पाहिला तर निश्चितपणे त्याचा आपल्याला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि संपूर्ण जीवन आपल्याला माहित आहे की हे जे सम्राट आहे सम्राट अशोक आपलं संपूर्ण जीवन काय करतात? पूर्णपणे बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रचारास समर्पित करतात. आणि असं म्हणतात जवळजवळ संपूर्ण आशिया खंडामध्ये सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. नुसता आशिया खंडामध्ये नाही तर असं म्हणतात त्याच्या आसपासचा जो काय खंड आहे त्याच्यामध्ये देखील त्यांनी प्रचार आणि प्रसार केलेला आहे. मग हा जो वारसा आहे ते तिथेच थांबलेला आहे. तर आपल्याला माहित आहे त्यांच्या मुलांना त्यांनी हा वारसा दिलाय. कोण त्यांची मुलं? कोण सांगेल? संघमित्र आणि महेंद्र नाही का, हे देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हा वारसा पुढे नेतात. आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर सम्राट अशोकांचं जर कार्य पाहायचं असेल तर आपल्याला माहित आहे त्यांचे शिलालेख पहा, त्यांचे स्तंभ पहा, आपल्याला भारताच्या कानाकोपऱ्यात आपल्याला दिसतील. आणि आपण पाहिलं तर असं म्हणतात सम्राट अशोकाने नुसतं मानवाचं कल्याण केलं नाही त्याच्या राज्यामध्ये, तर प्राणी मात्र नाही का सर्व प्राणी मात्रांच्या हितासाठी त्यांनी काम केलं. प्राणी मात्रांसाठी त्यांनी दवाखाने बांधले, त्यांनी प्राणी मात्रांची हिंसेला त्यांनी काय केलं? बंदी घातली नाही का. खूप काही गोष्टी त्यांनी केल्या. जर आपण पाहायला गेलं असं म्हणतात की सम्राट अशोकाने जेवढं काम केलं नाही का मानवाच्या विकासासाठी असं कोणीच केलेलं नाही. आणि म्हणून असं म्हणतात की जगामध्ये त्याची नोंदणी आहे की सम्राट अशोकासारखा जगामध्ये सम्राट झालेला नाही आणि माहिती नाही पुढे होईल का नाही का. तर अशा पद्धतीने सम्राट अशोक आहे. आणि म्हणूनच आपल्याला माहित आहे बाबासाहेबांनी काय केलेलं आहे. घटनेची जेव्हा निर्मिती झाली बाबासाहेबांनी काय केलं आपल्याला माहित आहे. सम्राट अशोकाचा मान कुठे केला त्यांनी? मान सन्मान काय दिला सम्राट अशोकाला? भारताच्या ध्वजामध्ये काय आहे? अशोक चक्र आहे. भारताची राजमुद्रा काय आहे? आहे ना, स्तंभ आहे ना. म्हणजे भारताची राजमुद्रा. म्हणजे कोणत्याही गव्हर्नमेंटचं आपण हे पाहिलं तर त्याच्यावर काय असतं? राजमुद्रा असते. आणि हा साधा गौरव आहे का? म्हणजे सम्राट अशोक किती महान असतील की तिथे एवढे जे लोक असतील त्यांना बाबासाहेबांनी सांगितले की भारताचा खऱ्या अर्थाने वारसा काय आहे? तो कोणता आहे? सम्राट अशोकाचा आहे. सम्राट अशोकाचा आहे म्हणजे कोणता आहे? बौद्ध धर्माचा आहे, बुद्धाचा आहे. तर अशा पद्धतीने नाही का सम्राट अशोक आहे. आणि त्याच्याविषयी आपल्याला काय होईल? काय होईल? अभिमान होईल नाही का. तर हा वारसाचा आपल्याला अभिमान आहे. सम्राट अशोक कोणाचे आहेत? आमचे आहेत ते. आणि त्याचा आपल्याला काय पाहिजे? अभिमान पाहिजे. तर अशा पद्धतीने हा वारसाचा आपल्याला सम्राट अशोकांच्या माध्यमातून आपल्याला अभिमान नाही का निर्माण होतो. आणि मग आपण
दुसरे जे ज्याचा अभिमान बाळगावा अशा पद्धतीने जे पुढचं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे कोण आहे, ज्यांनी दुसरं धम्मचक्र प्रवर्तन केलं, ज्याला असं म्हणतात आधुनिक सम्राट अशोक म्हणतात. काय म्हणतात? आधुनिक सम्राट अशोक म्हणतात. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नाही का. आणि आपल्याला माहित आहे, आपल्याला बाबासाहेबांविषयी काय सांगायचं, नाही का. बाबासाहेबांचा जन्म आपल्याला माहित आहे की ज्या समाजाने अतिशय खालच्या स्तराला जो समाज नेला होता, नाही का, त्या समाजामध्ये ज्याला आपण अस्पृश्य समाज म्हणतो, त्या समाजामध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला आहे ना. पण योगायोगाने असं होतं की त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांचं राज्य असल्यामुळे आपल्याला माहित आहे आमचे बाबा सुभेदार असतात आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांना काय होतं, शिक्षण घ्यायला संधी मिळते. जर समजा इंग्रजांचं राज्य नसतं तर झालं असतं का? तसं नसतं झालं. पण बाबासाहेबांना शिक्षणाची संधी मिळते. तर एवढंच नाही तर आपल्याला माहित आहे की रामजी बाबा कसे होते. रामजी बाबांच्या घरातील वातावरण कसं होतं, तर असं म्हणतात की त्यांच्या घरातील जे वातावरण होतं, कडक शिस्त त्यांच्या घरामध्ये होते. काय होते? कडक शिस्त होती. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट होती जी बाबासाहेबांमध्ये निर्माण झाली, बाबासाहेबांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे काय, त्यांच्या घरामध्ये शिक्षणाला महत्व होतं. काय होतं? शिक्षणाला महत्व होतं. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे रामजी बाबा कुठे बाजारात गेले तर काय आणायचे, बाबासाहेबांना पुस्तक आणायचे. तर अशा पद्धतीने शिक्षणाचं महत्व घरामध्ये होतं. आणि दुसरी तिसरी गोष्ट कशाचं महत्व होतं घरामध्ये, कोण सांगेल मला? कबीरपंथी होते. म्हणजे काय, त्यांच्या घरामध्ये धार्मिक संस्कार होते, नाही का. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या जो काय त्याला म्हणतो ना, जे बाबासाहेबांचं पिंड जे आहे ते अशा पद्धतीने घडले आहे. लहानपणापासूनच त्यांना काय हे संस्कार मिळालेले आहे. आणि जसं आपण कबीरांचं म्हटलं तर कबीरांचे दोहे, नाही का, रोज त्यांच्या घरामध्ये बोलले जायचे. आणि तेव्हाच कबीराच्या दोह्याच्या माध्यमातून बाबासाहेबांवरती, नाही का, आपल्याला माहित आहे संतांवरती कोणाचा प्रभाव होता, कोणाचा प्रभाव होता, बौद्ध धर्माचा होता. आणि अशा एक प्रकारे अप्रत्यक्षपणे बाबासाहेबांवरती कसला संस्कार झाला, बौद्ध धर्माचा झाला. आणि अशा पद्धतीने बौद्ध धर्माचा संस्कार संतांच्या माध्यमातून, कबीराच्या दोह्याच्या माध्यमातून बाबासाहेबांवरती तेव्हा झाला होता. पण आपल्याला माहित आहे की जातीचे जे काही चटके आहेत, नाही का, आपल्याला माहित आहे लहानपणापासून तर शेवटपर्यंत बाबासाहेबांना सोसावे लागले. आणि त्या माध्यमातून आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांमध्ये ज्याला म्हणू शकतो जी काही दृष्टी प्राप्त झाली, नाही का, की आपल्याला काय केलं पाहिजे. त्यांनी जेव्हा ते अन्याय अत्याचार जे काही जातीचे जे पाहिले, आणि आपल्याला माहित आहे अनेक असे जे टर्निंग पॉईंट आहेत बाबासाहेबांच्या, आपण जर पैलू पाहिले, नाही का, एक घटना पाहिल्या तर बाबासाहेबांना काय सत्य तिथे कळालंय की मला काय केलं पाहिजे, नाही का. ह्या सगळ्या गोष्टीचा मी पाढा वाचला नाही, पण सर्वात महत्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगेल की खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या जीवनाला दिशा देणारी एक गोष्ट मात्र घडलेली आहे. आणि ती कोणती गोष्ट, तर बाबासाहेबांना काय झालं, लहानपणी असताना काय होतं, जेव्हा त्यांचा सत्कार कधी केला जातो 10वी पास झाल्यावरती, आणि तेव्हा काय त्यांना दिलं गेलं, बुद्ध चरित्र दिलं गेलं. आणि ह्या बुद्ध चरित्राच्या बाबासाहेबांना दिल्यानंतर तिथून असं म्हणतात बाबासाहेबांच्या जीवनाला काय झाले, कलाटणी मिळाली, बाबासाहेबांच्या जीवनाला दिशा मिळाली. आणि भगवान बुद्धांचे तत्वज्ञान हे काय झालं, त्यांच्या जीवनाचं अधिष्ठान बनलं. आणि बाबासाहेब स्वतःच म्हणतात माझ्या जीवनाचे तत्वज्ञान 3 शब्दात आहे. कोणते 3 शब्द, कोण सांगेल? बाबासाहेबांच्या जीवनाचं तत्वज्ञान काय, ज्याच्यातून ते म्हणतात की माझ्या जीवनाचे तत्वज्ञान, त्याच्यातून मी मोठा झालो आणि माझ्या सर्व कार्याचा तो काय आधारस्तंभ आहे. त्याचे 3 तत्वज्ञान कोणते बाबासाहेबांच्या जीवनाचे, कोण सांगेल? विद्या, स्वाभिमान, ते वेगळं आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे बाबासाहेबांच्या जीवनाचं तत्वज्ञान आहे. आणि त्या संपूर्ण जीवन जे बाबासाहेबांचं घडलं त्या 3 तत्वज्ञानातून घडलं. आणि त्या जीवनाची जी काही उभारणी केली, जी त्यांची प्रत्येक गोष्ट आहे त्या 3 तत्वावरती आधारलेली आहे. जीवन एवढंच नव्हे तर प्रत्येक गोष्ट, संविधान देखील कशावरती आधारित आहे, हा. पण बाबासाहेब पुढे काय म्हणतात, नाही का, बाबासाहेबांना माहित आहे आपल्याला की बाबासाहेबांमध्ये अनेक गोष्टी होत्या.
त्यांच्यामध्ये जिद्द होती, महत्वाकांक्षी होते, नाही का, चिकाटी होती. पण बाबासाहेब पुढे असंही म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये 3 देवतांची पूजा केलेली आहे. काय? 3 देवतांची पूजा केलेली आहे. त्या देवतांची उपासना केल्यामुळे मी एक श्रेष्ठ माणूस बनलेला आहे, नाही का. आता कोणती देवता? हा हा विद्या, अजून स्वाभिमान, यस, गुड. तर बाबासाहेबांची जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे 3 दैवत आहेत ज्यांनी आयुष्यामध्ये त्यांची उपासना केली. ते म्हणजे काय? विद्या, शील आणि स्वाभिमान, आहे ना. मग आपण कोणत्या देवतांची उपासना करतो? मला माहिती नाही का, आपण सगळे धर्ममित्र आहे खरं. म्हणजे आपण, मी असं विचारलं पण नाही पाहिजे, पण तरी देखील कुठेतरी आपला एखादा कोपरा वाटतं आपल्याला, नाही का, काहीतरी आहे. हे जरी असलं ठीक आहे, पण मलाच का जीवनामध्ये समस्या येतात, मीच का दुःखी आहे, माझ्या जीवनामध्ये का अडचणी आहे, काहीतरी आहे, काय काहीतरी आहे. आणि मग कुठेतरी आपला मार्ग काय होतो? सरकतो, नाही का. कुठेतरी ती गोष्ट असते, कोणीतरी आहे. हे जरी असलं तरी कोणीतरी आहे करता करिता, नाही का. पण बाबासाहेबांना काय म्हणतात की माझी ही दैवत आहे, नाही का. त्याची मी आयुष्यामध्ये नाही का उपासना केली, त्याला उपास्य दैवत म्हणतात. आणि हा जो बाबासाहेबांनी त्याच्या 3 गोष्टी सांगितल्यात, ह्या श्रेष्ठ गोष्टीमुळे ते काय झाले? त्यांचं जीवन कसं झालं? महान झालं. त्यांचं जीवन कसं झालं? वैभव संपन्न झालं बाबासाहेबांचं जीवन. आणि मग आपल्याला माहित आहे बाबासाहेबांचं जीवन कसं वैभव संपन्न आहे. शिक्षणामध्ये तर आपण विचारू शकत नाही, बाबासाहेबांची तुलना आपण करू शकत नाही कोणाबरोबर. बाबासाहेबांच्या जर डिग्री पाहिली आपण, नाही का, ती वाचायलाच आपल्याला लक्षात सुद्धा राहत नाही. तो वाचलं तर दूरच, तरी देखील मी वाचतो आपल्यासाठी, नाही का. बाबासाहेबांचे शिक्षण आहे BA, MA, MSc, PhD, LLD, DSc, DLIT आणि बार लॉ, अशा प्रकारच्या 32 डिग्र्या बाबासाहेबांनी घेतलेल्या आहेत. किती? 32 डिग्र्या बाबासाहेबांनी घेतलेल्या आहेत. आणि 9 भाषांचं त्यांना ज्ञान होतं, 9 भाषा त्यांना येत होत्या. आणि 64 विषयामध्ये त्यांनी मास्टर की म्हणजे प्रावीण्य मिळवलं होतं. किती? 64 विषयामध्ये. आणि असं म्हणतात 50,000च्या वरती त्यांच्याकडे ग्रंथसंग्रह होता. किती? 50,000च्या वरती. आणि त्या पुस्तकांसाठी त्यांनी काय बांधलं? मग राजगृह बांधलं, आहे ना. आणि आपण काय बांधतो? हा, मुलाचं लग्न व्हायचंय, 1 RK फ्लॅट काय मला कमी पडतो, मला काय पाहिजे? 2 BHK पाहिजे. हा, काय कराय? बाबासाहेबांनी काय केलं? हा, पुस्तकांसाठी घर बांधलं. आणि तो आपला अभिमान आहे, नाही का. राजगृह आपला अभिमान आहे. तर अशा पद्धतीने बाबासाहेब होते. आणि मग एवढंच नाही तर आपल्याला माहित आहे बाबासाहेबांना आपण काय म्हणतो बाबासाहेबांना? बोधिसत्व म्हणतो. आणि आपण मी बाकीच्या गोष्टी नाही सांगणार. त्यांच्या कार्याने त्यांनी काय बनवलं? बोधिसत्व बनवलं, नाही का. अशा प्रकारे त्यांनी कार्य केलं की त्यांना कोणाला उपाधी देण्याची गरज नाही. तर जन माणसाच्या हृदयातून तो आवाज आला. काय आवाज आला? बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर अशा पद्धतीने बाबासाहेब होते. आणि असं म्हणतात की बाबासाहेबांसारखा विद्वान काही हजार वर्षामध्ये झालेला नाही आणि त्यांच्यासारखा होणारही नाही. का होणार नाहीये? काय विद्वत्ता होती त्यांच्याकडे? हे तर शिक्षणच आहेत. पण आपण जर पाहायला गेलं तर बाबासाहेब काय होते? तर बाबासाहेब तत्वज्ञ होते, बाबासाहेब अर्थशास्त्रज्ञ होते, बाबासाहेब धर्मशास्त्रज्ञ होते, बाबासाहेब समाजशास्त्रज्ञ होते, बाबासाहेब घटनाकार होते, बाबासाहेब पत्रकार होते, बाबासाहेब वृत्तपत्र निर्मातेकार होते, बाबासाहेब चित्रकार होते, बाबासाहेब राजकारणी होते, बाबासाहेब वकील होते आणि बाबासाहेब शिक्षण सम्राट होते, नाही का. ज्यांनी इथे आपल्याला माहित आहे मिलिंद विद्यालय पीपल एज्युकेशन सोसायटीची त्यांनी निर्मिती केली. ते शिक्षण सम्राट होते, शिक्षक तज्ञ होते. आणि आपण जर पाहायला गेले त्यांची विद्वत्ता तर बाबासाहेबांची सगळी पुस्तक कशामधून आहेत? नाही का. एकदम ज्या समाजाने खालचं समजलं होतं, नीच समजलं होतं, अशा समाजातला माणूस काय होतो? सर्वात महान बनतो, नाही का. याचा गौरव केला पाहिजे, नाही का. सत्कार केला पाहिजे, नाही का. याचा आपल्याला अभिमान आहे, नाही का. कारण आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. तर अशा प्रकारे हे जे काही मी वाचलेलं आहे, नाही का, जे काय बोललेलं आहे, अनेक गोष्टी सांगता येतील. आपल्याला जर विचारलं तर अनेक गोष्टी लोक सांगू शकतील.
नाही का, हे अपुरं पडेल तर एकच शब्द बाबासाहेबांच्या बाबतीत होईल. बाबासाहेब कसे होते? अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे होते. तर अशा पद्धतीने बाबासाहेब होते. आणि आपल्याला माहित आहे सर्वात जास्त पुतळे कोणाचे आहेत नाही का भारतामध्ये. आणि जगामध्ये जरी आपण पाहायला गेलं तर ठिकठिकाणी आपल्याला बाबासाहेब ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब गेले तिथे तिथे त्यांचे काय होतात? आपल्याला स्मारक दिसतात है ना. काय दिसतात? स्मारक दिसतात बाबासाहेबांची ठिकठिकाणी जिथे जिथे आपल्याला माहिती आहे जगामध्ये आता बाबासाहेब पसरले आहेत. तर अशा प्रकारे जे बाबासाहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते असं झालेलं नाहीये. तर त्यांनी काय केलं? त्यांच्या सुखाचा त्याग केलाय. त्यांनी त्यांच्या समस्या ज्या काही व्यक्तिगत समस्या होत्या त्यांनी त्याला महत्व दिलं नाही. आपल्याला माहित आहे रमाईचा आजारपण असेल, आपल्याला माहित आहे यशवंत जर त्यांचे पुत्र सोडले तर बाकीचे सर्व जे 4 अपत्य आहेत त्यांची काय झालेले आहेत? आजारपणामध्ये गेलेले आहेत. पण बाबासाहेबांनी काय केले? खचून गेले का बाबासाहेब? थांबले का बाबासाहेब? आहे का नाही? किती जीवनाचा मोठा त्याग असेल. तर अशा प्रकारे बाबासाहेबांचं जेवढं वर्णन करावं नाही का, बाबासाहेबांचं असं काही लोक म्हणतात आपली चमडी जरी काढली आणि नाही का त्यांना त्यांचं आपण म्हणतो त्याचं वाहन केलं, त्यांना अर्पण केली तरी त्यांचा उपकार भेटू शकत नाही. आणि सर्वात महान जर काम केलं असेल त्या भारतासाठी तर त्यांनी काय केलं? राजघटना, संविधान नाही का, जे बौद्ध धर्माच्या आधारावरती बाबासाहेबांनी दिलं. तर अशा पद्धतीने आपण जर पाहायला गेलं बाबासाहेबांचं जे कार्य आणि सर्वात मोठं जर बाबासाहेबांचं जर कार्य असेल त्यांनी काय केलं? शिक्षण दिलं. शिक्षणाचा वारसा आपल्याला दिला. काय दिला? शिक्षणाचा वारसा आपल्याला दिला. आणि शिक्षणाबरोबर आपल्याला काय दिलं? आरक्षण दिलं त्यांनी नाही का. शिक्षण दिलं त्याच्याबरोबर आरक्षण दिलं. आणि सर्वात महान काम काय केलं त्यांनी? पुन्हा काय केलं? बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून काय केली? आपली गुलामगिरीतून मुक्तता केली. आणि मग मला एक सांगा, अशा प्रकारचा आपला दैनिकमान वारसा आहे याचा आपल्याला काय पाहिजे? अभिमान पाहिजे नाही का. तर आपला अभिमान आहे नाही का, ह्या वारसाचा आपल्याला अभिमान आहे. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या माध्यमातून आपण हे पाहिलं की आपल्याला ह्या वारसाचा आपल्याला अभिमान आहे. आणि मग आपण तिसरं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्याकडे आपण जाणार आहोत. आणि तिसरं व्यक्तिमत्व अर्थातच पूज्य उर्गेन संघरक्षित. आणि आपल्याला माहित आहे जसं बाबासाहेबांना केळुस्कर गुरुजींनी बुद्धचरित्र दिलं आणि त्यांच्या जीवनाला दिशा मिळाली, त्याचप्रमाणे संघरक्षित यांना पूज्य उर्गेन संघरक्षित यांना काय डायमंड सूत्र जेव्हा ते आजारी असतात त्यांच्या ते संपर्कात आले आणि त्यांना काय वाटलं मी बौद्ध आहे ना. आणि त्यांच्या जीवनाला काय झाली? कलाटणी मिळाली. आणि आपल्याला माहित आहे अशा प्रकारचं तेजोमय व्यक्तिमत्व बनते आपल्यासमोर पेश झाले, निर्माण झाले, जे पूर्णपणे स्मृतिमान होते, पूर्णपणे प्रज्ञावान होते. ज्यांनी बनतेंना पाहिलं असेल, मी तर फक्त त्यांच्या क्लिपच पाहिल्या, पण बनतेंचं चालणं असेल, उठणं असेल, बसणं असेल, त्यांचं जे काही पाहणं असेल, त्यांचे लेक्चर्स असतील, त्यांची आपण पुस्तकं वाचले असतील, ते जे काही तेज आहे त्यांचं जे तेज आहे, त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते आपल्याला दिसून येतं. एवढंच नव्हे तर आपल्याला माहीत आहे की कोणाला ते जमलं नाही. जसं बाबासाहेबांनी केलं तसं बनतेंनी जे केलं ते कोणालाच जमलं नाही. आधुनिक काळामध्ये जे जे काही संघ आहे त्या संघाला ते जमलं नाही. तर त्यांनी काय केलं? 9 समाजाची निर्मिती त्यांनी केली. जो 9 समाज कोणता? हे जे तुम्ही बसलेत जे आम्ही आहोत, असं कोणाला जमलं नाही. एका सर्वसामान्य माणसाला त्यांनी काय केलं? असामान्य केलं. आज मी तुमच्यासमोर बोलत आहे, तुम्ही तिथे बसलेले आहे, उद्या तुम्ही देखील इथे येणार आहे ना. मग एका सर्वसामान्य माणसाला काय केलं? बनतेंनी असामान्य केलं. परंपरेची चौकट त्यांनी मोडली नाही का. बौद्ध धर्माचं आचरण करायचं असेल तर कोण करू शकतो? भिक्षू करू शकतो. भिक्षूशिवाय कोणी करू शकत नाही. पण बनतेंनी काय केली? ती चौकट मोडली आणि एक 9 समाजाचा आदर्श आपल्या माध्यमातून त्यांनी नाही का दिलेला आहे. आणि ही गोष्ट कोणाला जमलेली नाही. ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि एवढंच नव्हे तर बनते जे आहेत बौद्ध धर्माचे कसे आहेत? गाढे अभ्यासक आहेत. बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक आहेत. जेव्हा त्यांचं आपण जर चरित्र वाचलं तर त्यांनी त्यांचे गुरुविषयी आपण पाहू शकतो. कुठून त्यांनी काय काय शिकलं हे पाहू शकतो. त्यांची जी धर्माविषयीची जी काय प्रज्ञा आहे ती त्यांच्या आपल्याला पुस्तकातून दिसून मिळते. आपल्या बौद्ध आपलं जे त्रिरत्न बौद्ध महासंघ आहे त्यांच्या शिकवणीवरती आधारित आहे. त्या माध्यमातून आपण शिकत आहोत. तर त्या गोष्टीतून आपल्याला काय होतं? त्यांची विद्वत्ता आपल्याला दिसते. ते बौद्ध धर्माचे पंडित आहेत नाही का.
बनते काय बौद्ध धर्माचे पंडित आहे आणि ही सगळ्या प्रकारची काय विद्वत्ता आहे आपल्याला, आपण त्याचा अनुभव घेतो आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण काय झालेलं आहे, त्यांच्या काय म्हणतो त्याला कुशीतून काय म्हणतात आपण शिकत आहोत. आणि मग एवढंच नाही, असं म्हणतात बनते काय उच्च प्रकारचे बौद्ध धर्माचे प्रशिक्षक आहे. आपल्याला माहित आहे प्रशिक्षणाची एक पद्धती संघामध्ये आहे विशिष्ट प्रकारची, आणि ती कोणी निर्माण केलेली आहे, बनतेंनी केलेली आहे. ज्या पद्धतीवरती आपण धम्ममित्र बनतो, धम्ममित्राचे धम्मचारी बनतो. एवढंच नाही तर बनतेंनी अशा प्रकारचा मार्ग दिलेला आहे, आपण स्वतः पण बनवू शकतो आणि आर्य संघात प्रवेश करून आपण बुद्ध बनू शकतो. तर अशा प्रकारचं बनते उत्तम असे प्रशिक्षक आहेत. एवढंच नव्हे तर ते उत्तम असे कल्याण मित्र आहेत आणि एक आधुनिक जगातले ते महापुरुष आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माहित आहे बाबासाहेबांनी जी काय धम्म चळवळ निर्माण केली, त्याला फुलविणारे, त्याला विकसित करणारे बनते कोण आहे, धम्मसेनानी आहे ना. बनते धम्मसेनानी आहे की ज्यांनी बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती काय केली, त्याला विकसित केले. आणि मग आपल्याला माहित आहे बनतेंच्या बाबासाहेबांच्या 3 भेटी झाल्या आणि 3 भेटीतून त्यांना जे परिणाम झाला त्यांच्या मनावरती आणि बाबासाहेबांकडनं त्यांनी काय केली, प्रेरणा घेतली. आणि त्या प्रेरणेतून आपल्याला माहित आहे बनतेंनी एवढ्या ही जी चळवळ आहे पुण्यातल्या बौद्ध महासंघाची चळवळ ही त्या प्रेरणेतून निर्माण झालेलं आहे. आणि याचं महत्त्व जर आपल्याला कळायचं असेल तर आपल्या सर्व काही लोकांना माहीत असेल, काही लोकांना माहिती नसेल, पण बाबासाहेब जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेणार होते तेव्हा त्यांनी बनतेंना विनंती केली होती की तुम्ही ह्या धर्मांतराचं काय करा, नेतृत्व करा. मी जे काय धर्मांतर करणार आहे त्याचं नेतृत्व तुम्ही करा. आणि आज जर ते घडलं असतं तर काय झालं असतं, किती मोठं वैभव प्राप्त झालं असतं. पण बनतेंची विनम्रता पहा, बनतेंची विनयशीलता पहा. ते काय म्हणाले, त्यांनी कोणाचं नाव सुचवलं, आपल्या गुरुचं नाही का, त्यांनी नाव सुचवलं आणि बाबासाहेबांनी चंद्रमणींकडनं दीक्षा घेतली. तर अशा पद्धतीने हे बनतेंचं फार मोठं कार्य आहे. आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होतं आणि महापरिनिर्वाण झाल्यानंतर बनतेंनी जे काय कार्य केलं ते नागपूरचं का आपण पाहायला गेलं तर त्यांनी 34 प्रवचनं दिली आणि आपल्या लाखो लोकांना त्यांनी काय केलं, दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातूनच आपल्याला माहित आहे की बनतेंवरती खूप असा त्या गोष्टीचा परिणाम झाला आणि त्यांनी बौद्ध महासंघाची जी काय चळवळ आहे त्याची स्थापना केली आणि शरणगमनावरती आधारित नवीन धम्मसेवक त्यांनी निर्माण केला. आणि आपल्याला पाहिलं आपण पुण्यातलं बौद्ध महासंघाचं वैभव, तर कितीतरी राष्ट्रामध्ये आपले काय केंद्र आहे, कितीतरी राष्ट्रामध्ये आपले काय शिबिर केंद्र आहे. मग हे काय आपलं वैभव आहे ना. तर अशा पद्धतीने आपल्याला माहित आहे आपल्या प्रत्येकाला जसं आपल्या प्रवचनामध्ये कोणतरी बोललं होतं, जसं पडलेली काठी नाही का उभी राहावी किंवा एखादं उघडं भांडं सरळ व्हावं, तशा प्रकारे कितीतरी आता जी मनोगत आपण ऐकलेली चुकलेली माणसं काय ती त्यांना मार्ग दाखवला नाही का, भटकलेली माणसं त्यांनी काय केलं, त्यांना एक चांगला मनुष्य बनवला. हे कोणी केलं, म्हणते संघरक्षिताने केलं. तर अशा प्रकारचा वैभव संपन्न वारसा कोणी दिला आपल्याला, बनते संघरक्षिताने दिला. आणि तो वारसा देत असताना त्यांनी पुन्हा बनतेने काय दिला आपल्याला, शिक्षण, ज्याला शिक्षा म्हणतात, त्याला शिकवण म्हणतात, शिकवणीचा त्यांनी वारसा दिला. त्यांनी आचरणाचा वारसा दिला, त्यांनी कल्याण मित्रतेचा वारसा दिला आणि जबाबदारीचा वारसा दिला. जबाबदारी म्हणजे काय, आपल्याला काय करायचं आहे, बोधिसत्वासारखं काम करायचं आहे. आणि बोधिसत्वासारखं काम कसं करायचं आहे त्याच्या प्रकारची रचना आपल्याला दिली. मग आपल्याला माहित आहे केंद्रामध्ये चेअरमन असतात, मित्र संघटक असतात, नंतर ऑर्डर असते, नंतर मग उपाध्याय असतात. अशा प्रकारची काही जबाबदारी आहे जे आपल्याला बोधिसत्वाचं काम आपल्याला करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला दिलं. तर अशा प्रकारे हा जो वारसा आहे बनतेंनी आपल्याला दिलेला तो कसा आहे, अनमोल आहे. मग आपल्याला वाटतं का त्याचा अभिमान, तर अशा प्रकारे जो बनतेने आपल्याला वारसा दिलेला आहे, जो वैभव संपन्न वारसा आहे. आपण पहा ना, आज बघा हे वैभव आहे आपलं. आज जर आपल्या चेहऱ्याकडे पाहिलं, आज किती सुंदर आपण आहोत आहे ना. बाहेर हे चित्र दिसत का आपल्याला, नाही दिसत आहे का नाही.
हे बघा किती सुंदर आहेत, आपण सर्व लोक सुंदर आहोत, खूप छान लोक आहोत आणि बनतेमुळे आहोत नाही का. अशा प्रकारचा वैभव संपन्न वारसा आपल्याला बनतेने दिलेला आहे. आणि मग पुढे आपण हा जो वारसा आहे, हा वारसा कसा आहे, मौल्यवान तर आहे, पण असं म्हणतात तो सुंदर पण आहे. नुसता सुंदर नाही आहे, तर तो कसा आहे, शाश्वत आहे. कसा नाश होणारा नाही आहे, तो कसा आहे, शाश्वत आहे. आणि तो शाश्वत कसा आहे, आता मी जास्त त्या डिटेलमध्ये जाणार नाही, कारण मला वेळेकडे देखील बघावं लागेल. तर नाही का, भगवान बुद्धांकडे जेव्हा आम्रपाली येते भगवान बुद्धांना भेटायला, तेव्हा आम्रपाली तुम्हाला माहित आहे, खूप असं म्हणतात की जगामध्ये एक सुंदर स्त्री, तिचं असं वर्णन आलेलं आहे, खूप सुंदर आम्रपाली, खूप सुंदर होती. आणि तिकडचे जेव्हा ते भिक्षू त्यांना पाहतात, तर एक भिक्षू असं म्हणतात मी अशी सुंदर स्त्री पाहिलेलीच नाही, इतकी सुंदर स्त्री आम्रपाली होती. भगवान बुद्धांना भेटायला येते, पण ती भगवान बुद्धांना काय सांगते, माझ्याकडे सर्व काही आहे. काय सांगते, माझ्याकडे सर्व काही आहे, पण मी कशी आहे, दुःखी आहे. मी नाही काय सर्व असून पण मी दुःखी आहे. आणि मग तेव्हा भगवान बुद्ध काय तिला सांगतात, आम्रपालीला म्हणतात, हे जे काही सौंदर्य आहे नाही का, हे जे काही वैभव आहे तुझ्याकडे, हे कसं आहे, अनित्य आहे, ते नष्ट होणार आहे, आणि त्याच्यामुळे तू दुःखी आहे. काय आहे, त्याच्यामुळे तू दुःखी आहे. तर तू काय कर म्हणतात की तुला दुःख जर तुला दूर करायचं असेल, तर जे शाश्वत आहे, काय शाश्वत आहे ते म्हणतात की आपलं मन जर आपल्याला आनंदी करायचं असेल, सुखी करायचं असेल, तर ते तिला काय सांगतात, आपल्या मनावरती तू काम कर. आणि आपल्या मनावरती जर काम करायचं असेल, मग तिला ध्यानाचं महत्त्व सांगतात, आणि तिला ध्यान सराव सांगतात. आणि इथून पुढचं जे तुझं जीवन आहे ते काय कर, जागृतीपूर्वक जर अशा प्रकारचा ते सल्ला देतात, आणि ती तिच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. आणि त्याला धरूनच मग ते भिक्षू जे असतात त्यांना देखील ते उपदेश करतात. आणि त्यांना काय उपदेश करतात, ज्याला तुम्ही सौंदर्य समजता, ज्याला सुंदर समजता, आपले नाक आहे, डोळे आहे नाही का, जे आपलं शरीर आहे, आपल्याला काय वाटतं हे आपलं काय सुंदर आहे, पण ते काय म्हणतात, ही सुंदरता कशामुळे आहे, नाक आहे, डोळे आहेत, कान आहे, ज्याला आपण सुंदर म्हणतो नाही का. नाक जर आपलं पोपटासारखं असेल, डोळे जर आपले हरणीसारखं असेल, आपण काय म्हणतो, वा सुंदर आहे नाही का. पण तिथे भगवान बुद्ध काय म्हणतात, त्याचं काम काय, नाकाचं काम काय, डोळ्याचं काम काय, कानाचं काम काय, जीवाचं काम काय. तर हे सर्व काम कसं आहे, ज्ञानेंद्रिय येते आहे ना, आपल्या सर्व गोष्टी बाहेर पडण्याचं आहे. ते कुरूप नाही का, कुरूपता आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सुंदरता पाहता, ते सुंदर नाही आहे. तर भगवान बुद्ध काय म्हणतात, सुंदरता कशामध्ये आहे, तर आपलं जे करुणामय हृदय आहे, काय करुणामय हृदय आहे, याच्यामध्ये सुंदरता आहे. आणि ते शाश्वत आहे म्हणतात. का शाश्वत आहे म्हणतात, तर ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये मैत्री आहे, ती आसक्ती विरहित असते, ती आसक्ती संबंधित नसते, ती आसक्ती बंधनामध्ये नसते, आणि म्हणून ती शाश्वत आहे. जर आपण आपलं मन करुणाने भरलं, करुणा हृदय आपलं निर्माण केलं, तर ते कसं असणार आहे, सुंदर असणार आहे आणि शाश्वत असणार आहे. तर अशा पद्धतीने हा जो आपला वारसा आहे तो कसा आहे, शाश्वत सौंदर्याचा वारसा आहे. आणि सर्वात आता शेवटी मी माझ्या समारोपाकडे जाणार आहे. तो वारसा कसा आहे मग आपला, हा वारसा कसा आहे, मग आपण या वारसाचे कोण आहोत, वारसदार आहोत. पण कोणत्या वारसाचे, जो कसा आहे, वैभव संपन्न आहे, त्या वैभव संपन्नाचे आपण काय वारसदार आहोत. आणि मग हा वारसा कसा आहे, त्रिरत्नांचा वारसा आहे नाही का, 3 रत्नांचा वारसा आहे. आणि आपल्याला माहित आहे भगवान बुद्ध आपल्याला तो दिलेला आहे हा वारसा. पुन्हा आपल्याला माहित आहे भगवान बुद्धानंतर जे काही संघ त्यांनी निर्माण केला, त्या संघाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आणि बनते संघरक्षकांनी आपल्याला हा वारसा आपल्यापर्यंत आणलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण ह्या वैभव संपन्न वारसाचे कोण आहोत, आपण वारसदार आहोत. आणि मग हा वारसा आपल्याकडे कसा आला आपल्याकडे वारसा, कोण सांगेल, कसा आला, आपोआप आला का, हा नाही का. तर हा वारसा कसा आला आपल्याकडे, तर आपल्याला दीक्षा कोणी दिली, धम्ममित्राची दीक्षा कोणी दिली, आपल्या चेअरमनने दिली आहे ना, त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे हा वारसा आला. चेअरमनला दीक्षा कोणी दिली, त्यांच्या आचार्याने दिली आहे ना. आणि आचार्यांना कोणी दिली दीक्षा, बनतेंच्या शिष्याने दिली, जे प्रमुख शिष्य होते. आणि बनतेंचे जे शिष्य होते त्यांना कोणी दीक्षा दिली, बनतेने दीक्षा दिली. आणि बनतेला कोणी दीक्षा दिली, उचंद्रमणी दिली. आणि मग उचंद्रमणींना कोणी दिली असेल दीक्षा, त्यांचे जे काही आचार्य आहेत
त्यांनी दिली. आणि आपल्याला माहित आहे बाबासाहेबांनी आपल्या पूर्वजांना दीक्षा दिली, बरोबर का नाही? आपले आई वडील असतील, आपले पंजोबा असतील, त्यांना दीक्षा दिली. आणि बाबासाहेबांनी कोणाकडे दीक्षा घेतली? भूचंद्रमणीकडे घेतली. आणि मग ही जी लिंक आहे, ही जी चैन आहे, कोणाकडे जाते? हा, कोणाकडे जाते? बुद्धांपर्यंत जाते, आहे का नाही? बुद्धांपर्यंत जाते. मग आपण साधे सुधे व्यक्ती आहोत का? हा, आपल्याला आपण जी दीक्षा घेतली ती साधी सुधी आहे का? तर आपल्याकडे आपण डायरेक्ट बुद्धांकडे आपलं कनेक्शन, नाही का? आपण बुद्धांना काय म्हणतो आपण? तर बुद्ध कोण आहे? बुद्धाला आपण काय म्हणतो? सूर्य म्हणतो, नाही का? आदित्य म्हणतो. मग त्या आदित्याचे, सूर्याचे कोण आहोत आपण? किरण आहोत आपण. त्या सूर्याचे कोण आहोत आपण? किरण आहोत. त्या वैभव संपन्नचे आपण कोण आहोत? वारसदार आहोत. आणि हाच आपला काय दीक्षेचा काय धम्ममित्र दीक्षेचा उद्देश आहे. मग अशा प्रकारचा हा जो वारसा आपल्याला मिळालेला आहे, तर आपण काय केलं पाहिजे? आपल्याला ही जी काय ज्योत आहे, धम्ममित्र आपण बनलो, मग ह्या ज्योतीला आपण काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? ती जर विजली असेल तर काय केलं पाहिजे? पुन्हा काय केलं पाहिजे? प्रज्वलित केली पाहिजे. तिला पुन्हा पेटवली पाहिजे, त्याला प्रकाशमान केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची ज्योत पेटलेली आहे त्यांनी काय केलं पाहिजे? तिला संरक्षण केलं पाहिजे, ती विजू देता कामा नये. आणि ज्यांची विजायला लागली त्यांनी काय केलं पाहिजे? तिला प्रज्वलित केली पाहिजे, तिला पेटवलं पाहिजे, तिला विजू देता कामा नये. आणि हा जो प्रकाश आहे, जो बुद्धांचा प्रकाश आहे, हा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे आणि भंतेने आपल्याला दिला आहे. तर हे आपण गोष्ट जाणली पाहिजे. आणि हा जो 3 रत्नांचा नाही का, हा प्रकाश कोणता आहे? 3 रत्नांचा आहे. बुद्ध, धम्म आणि संघाचा प्रकाश आहे. आणि त्याच्यामुळे आपण कसे आहोत? जसं आपण म्हटलं 3 रत्न म्हणजे काय? आकर्षक आहे, अनमोल आहे आणि दुर्मिळ आहे. मग आपण कसे आहोत? अनमोल आहोत, आकर्षक आहोत आणि दुर्मिळ आहोत. कसे? हा, तर ते थोडक्यात मी सांगेन. बघा, आपण आता एवढे लोक आहोत, बौद्ध लोक कमी आहेत का? याच्यामध्ये खूप लोक आहेत ना, पण आपण किती कमी लोक आहोत या ठिकाणी उपस्थित? कमी संख्येने आहोत ना, म्हणून ते काय दुर्मिळ आहे, नाही का? बरोबर. आणि आकर्षक आणि अनमोल कशा आहेत? बघा, आपण पाहतो तर बाह्य जगातील जी लोक आहेत ती काय करतात? द्वेषाने वागतात. पण आपण काय करतो? द्वेषाने वागतो का? हा, कसे वागतो आपण? मैत्रीने वागतो ना. बाह्य जगातील जे लोक आहेत ते कसे? स्वार्थीपणाने, आसक्तीने वागतात. आपण कसे वागतो? लोकांना मदत करतो, आपल्यामध्ये दान भावना आहे. बाह्य जगातील लोक हे कसे असतात? अतृप्त असतात, नाही का? आसक्ती असते त्याच्यामध्ये. पण आपल्यामध्ये काय? शांती आणि संतुष्टीचं आपण आचरण करतो. बाह्य जगातील लोक सर्रास खोटं बोलतात. आपण काय करतो? आपण आपलं जे वाणी आहे ते काय करतो? वाणीचं आचरण करण्याचा आपण प्रयत्न करतो. बाह्य जगातील लोक या आसक्तीने भरलेले आहेत आणि ते आपलं जीवन बेहोशपणे जगतात, नाही का? पण आपण काय करतो? जागृतीचा दिवा आपल्यामध्ये काय करतो? तेवढ ठेवत असतो. आणि अशा प्रकारे बाह्य जगातील ज्या लोकांचे संबंध आहेत हे आसक्तीवरती आधारित आहेत. पण आपले संबंध कशावरती आधारित आहेत? कशावर आधारित आहे? मैत्री आणि कल्याण, मित्रत्वावरती आधारित आहे. आणि म्हणून आपण सर्वसाधारण व्यक्ती नाही आहोत, तर आपण कोण आहोत? ग्रेट व्यक्ती आहोत. आपण साधे नाही आहोत, लक्षात ठेवा. आपण ग्रेट व्यक्ती आहोत. आपण काय? जे आपलं जे आपली जी सुरक्षा आहे त्रिरत्नामध्ये आहे, त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये आहे. आणि म्हणून जर आपण ग्रेट आहोत, आपण असामान्य आहोत, तर आपण काय केलं पाहिजे? पुन्हा एकदा आपण काय केलं पाहिजे? आपल्या आचरणासाठी जे आपण धम्ममित्र बनत असताना जे घेतलेलं आहे कटिबद्धता, त्याला काय केलं पाहिजे? पुन्हा आजच्या दिवशी काय झालं पाहिजे? आपण कटिबद्ध झालं पाहिजे. आणि कटिबद्ध का झालं पाहिजे? तर आपण कोण आहोत? बुद्धांचे अंश आहोत. कोण आहोत आपण? बुद्धांचा अंश आहोत. आणि म्हणून तुम्ही बुद्ध आहे ना, तुम्ही बुद्ध आहे आणि तुम्ही पण बुद्ध आहात. आणि म्हणून आपण सर्वजण बुद्ध आहोत. तर आपण काय केलं पाहिजे? आपण जयघोष केला पाहिजे. जयघोष काय केला पाहिजे? की मी बौद्ध आहे, मी पंचशिलाचं आचरण करेन आणि मी त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये माझा विकास आहे. तर मी काय करेन? त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये कटिबद्ध होऊन माझं जीवन चालवेल. तर धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.